राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्रात आता खळबळ उडाली आहे. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे. रोहित पवार पुढे बोलताना सांगितलं की कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडेकॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपॉन्डर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेनेच करावी, पण त्यांच्यासोबत फ्रान्स किंवा अमेरिकेचा तपास संस्थेनेही तपास करावा अशी मागणी रोहित पवार यांनी बोलताना केली. अजितदादांचा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशीही रोहित पवार यांनी मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले की पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता, पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे असे रोहित पवार बोलताना म्हणाले. द बेस्ट थिंग टीम मुंबई.